या ठिकाणी ज्या पूजनीय भंते यांनी आपल्या धर्माची सुरुवात बोधिवन बुद्धविहार वाडेगाव इथून सुरुवात केली आणि त्यानंतर वाडेबोलाई आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांना ज्यांनी प्रवर्ज्य दिली ते आचार्य पूज्य भंते आसीन कुसला महाथेरो म्यानमार यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे उपसंपदा आचार्य पूज्य भंते वनासिरी त्रिपुरा या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी उपसंपदा प्राप्त झाली ते आपल्या समाजाचे सन्माननीय पूजनीय भिक्खू सुमंगलजी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यांच्या समवेत बोधिराज भंतेजी यांना देखील सन्माननीय सुमंगल भंतेजींनी 24 तारखेला प्रवर्ज्य दिलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या समवेत पूजनीय थेरो नागोजी उपस्थित आहेत आणि मी आपल्या सर्व भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वार्ड शाखेतील सर्वच महिलांना विनंती करतो की आपण पूजनीय भंते यांचं पुष्पसृष्टीच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करायचंय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। पूजनीय भंते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। पूजनीय भिक्खू संघ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी आमच्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केबू मोरदरे सर, या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे सचिव, काँग्रेस पक्षाचे राज्याचे मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट भागाचे सन्मान्य काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष सुजातप्पा यादव, त्याचप्रमाणे आपल्या भागातील कार्यक्षम आंबेडकरी चळवळीला ज्यांचं सातत्याने योगदान असतं, ज्यांचं पिंडच आंबेडकरी चळवळीमध्ये आहे, ते आदरणीय आपल्या भागातील माजी स्वीकृत माजी नगरसेवक आदरणीय प्रतिभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आमचे मार्गदर्शक राहुलजी तायडे साहेब, राहुलदादा तायडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं। भीमछावा संघटनेचे सन्माननीय सचिव मंगेशजी कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। राहुलजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने दीपप्रज्वलन होत आहे। आदरणीय भीमछावा संघटनेचे पप्पूजी शर्मा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। हर्षल कांबळे म्हणजे हॅपी, त्यांनी रात्रभर जागून या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व सहकारी यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं आशिष साबुकस्वार यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। उत्तमजी कांबळे साहेब यांचं, गायकवाड साहेब यांचं देखील मी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। मी आदरणीय जितीनजी कांबळे साहेब यांच्या सौभाग्यवती त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं। संघटक पुणे शहर भारतीय आदरणीय प्रभाकरजी बचुटे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत शीलवान, गुणवान, विनम्र, विनयशील असं नेतृत्व असणारे आमच्या भारतीय बौद्ध महासभेला लाभलेलं हे नेतृत्व आहे। त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो। मी त्यांनाही विनंती करतो की आपण देखील मंचकावरती यावं। आमच्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या शाखेतील आदरणीय डॉक्टर निकिताताई गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मी संस्थेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। मी धनराज बनसोडे, त्याचप्रमाणे आदित्य वंशी, ऋषभ सुरवसे, रितेश गायकवाड, यश मुलभारती, त्याचप्रमाणे उपासिका आदरणीय निकिता गायकवाड, त्याचप्रमाणे आर्या उबाळे, त्याचप्रमाणे समीक्षा कांबळे, त्याचप्रमाणे सुप्रिया कांबळे, संबोधी गायकवाड त्यांना माझी विनंती। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं खरं तर बुद्ध वंदनेच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही आजचा हा धम्मपाठेचा दुसरा वर्ष आहे। गेल्या वर्षी गॅप पडला होता, मात्र त्या अगोदर या ठिकाणी आम्हाला
लाभ झाला की बाबा आम्हाला पूजनीय आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सन्मान्य विश्वस्त अध्यक्ष KB मोडदरे सर यांनी मान्यता दिली की आपण धम्मपाठचा कार्यक्रम घेऊ शकतो आणि या दृष्टिकोनातून दुसरा कार्यक्रम या ठिकाणी सिद्धेश्वर चौकामध्ये संपन्न होत आहे ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला ज्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं ज्यांनी प्रसिद्धी केली आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा पूर्ण सिंबॉल आणि खालती जे काही सामाजिक धार्मिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर होते त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आणि या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर अशा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी आमच्या वार्ड शाखेचे सन्माननीय मिलिंदजी सोनकांबळे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता जो अध्यक्षपदाची निवड झाली त्यावर सर्वांच्या मताने अनुमोदन देतो. धन्यवाद. शांतीचं महासागर महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणांचं मनपूर्वक या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रम सूत्रसंचालक माननीय निलेशजी गायकवाड करतील असे मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारलं त्यानंतर पुढील कार्यक्रम म्हणजे पाहुणे जे आपल्याला आहेत ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणजे प्रसिद्धीच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी केला त्या मान्यवरांचं एक 2-2 मिनिटांमध्ये स्वागत होईल आणि त्यानंतर लगेचच आपण त्यांचा मनोगताचा कार्यक्रम आणि त्यानंतर धम्मदेसनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणून मी आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आदरणीय दत्ताजी नागटिळक साहेब यांना विनंती करतो की आपण मंचकावरती येऊन आपण या ठिकाणी प्रास्ताविक करायचं. आजच्या सर्वांना सप्रेम जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे गेले 40 वर्ष कालकथित भालेराव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. तसेच या वार्डात काम करत असताना आदरणीय KB मोडदरे सर, कालकथित जयसिंग कांबळे साहेब, कालकथित शिवाजीराव कांबळे साहेब, कालकथित सूर्यवंशी मामा सर, तसेच BR थोरात सर, ह्या सर्वांना पाहत आम्ही या ठिकाणी मोठे झालो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धार्मिक काम करत आहोत. वास्तविक पाहता एक काळ आठवा की ज्या ठिकाणी मोबाईल नव्हते, येण्या जाण्याची साधनं नव्हते, सायकलवर प्रवास करत मोडदरे सर, जयसिंग सर ठिकठिकाणी जाऊन धम्मप्रचार प्रसार करत होते. तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. तुम्हा सर्वांनाही एक गोष्टीची चांगली कल्पना आहे की धार्मिक कार्य करताना कार्यकर्ते मिळत नाहीत. अशाही परिस्थितीत ह्या लोकांनी संघटना जोपासली, काम केलं आणि KB मोडदरे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं काम करत आहोत. विहार प्रत्येक ठिकाणी असतात पण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक बहुउपयोगी विहार व्हावं ह्या संकल्पनेतून मोडदरे सर काम करतात आणि नागभूमी या ठिकाणी मोठं विहार करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. पुण्याला एक हक्काचं मध्यवर्ती विहार असेल जे बहुउपयोगी आणि ती संकल्पना मोडदरे सर राबवतात आणि आम्ही नक्कीच त्याच्यात यशस्वी व्हावं एवढे सगळं ग्वाही देऊन मी आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक इथंच थांबवतो आणि निलेश साहेबांकडे माईक सोपवतो. धन्यवाद. या ठिकाणी खऱ्या अर्थाने नागटिळक साहेबांनी सांगितलं प्रस्ताविकामध्ये की भारतीय बौद्ध महासभा कशा पद्धतीचं या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून या ठिकाणी मोडदरे सरांच्या माध्यमातून किंवा या भागामध्ये दिवंगत नेते भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय जयसिंगजी कांबळे साहेब, शिवाजी कांबळे साहेब, श्रावण मामा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते वटवृक्ष लावला होता आणि त्या वटवृक्षाची ही फांदी पसरत आहे आणि या दृष्टिकोनातून
मान्यवर देखील सर्वच आमच्या भागातील कोणता एखादा पक्ष नसेल की ते पक्ष आमच्या बरोबर या ठिकाणी कुठल्याच स्वरूपामध्ये म्हणजे दान स्वरूप असेल, श्रमदान असेल किंवा प्रत्येक दान या ठिकाणी देऊन ही भारतीय बौद्ध महासभा वाढवण्याचं काम सातत्याने करत आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या अवघ्या 2 मिनिटांमध्ये एक मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत म्हणून आपण त्यांना संविधानाचं प्रियांबल त्याचप्रमाणे पंचशीलचं उपकरण देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन हस्ते ज्यांच्या हस्ते झालं ते आदरणीय डॉक्टर विकासजी डावरे साहेब यांचा सन्मान मी आदरणीय विश्वस्त अध्यक्ष के.व्ही. मोडधरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित्त सन्मान करावा. यानंतर आदरणीय आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा आंबेडकरी चळवळीशी घट्ट नातं आहे ते माझे आमदार जयदेवांना गायकवाड यांचाही या ठिकाणी यथोचित्त सन्मान होत आहे. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारा. मी आदरणीय विश्वस्त त्याचप्रमाणे पुणे शहराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डी.एन. धायंजे सर यांना विनंती करतो की आपण माझे आमदार जयदेवांना गायकवाड यांचा सन्मान करावा. खऱ्या अर्थाने शिवाजी कांबळे साहेब दिवंगत नेते भारतीय बौद्ध महासभेचे यांच्या कन्या महेंद्रभाऊ कांबळे यांच्या भगिनी सुरेखाताई संदीपान सूर्यवंशी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी डाळिंब सारख्या गावामध्ये 7 फुटाची बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिलेली आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो. ज्यांचं मोलाचं योगदान असतं ते आदरणीय प्रतिभाव गायकवाड यांचा या ठिकाणी यथोचित्त सन्मान होत आहे. तरी मी आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मिलिंदजी सोनकांबळे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये सातत्याने सामाजिक राजकीय धार्मिक काम करणाऱ्या पुण्यनगरीच्या माजी महापौर रजनीताई त्रिभुवन यांचा या ठिकाणी यथोचित्त सन्मान होत आहे. तरी मी आदरणीय अनिताताई विटेकर यांना विनंती करतो की आपण रजनीताई त्रिभुवन यांचा सन्मान करावा. वाजवायच्या आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय शहराचे संघटक रमेशजी मुलभारती साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी प्रकाश मामा साळवे यांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं. यानंतर आपल्या भागामध्ये एक दिवस नसेल की त्यांनी कधी लोकांची सेवा केलेली नसेल. ते आमचे मार्गदर्शक या भागातील स्वीकृत सदस्य माजी स्वीकृत सदस्य आदरणीय सुजिताप्पा यादव यांचा या ठिकाणी यथोचित्त सन्मान होत आहे. मी प्रभाकरजी बचोटे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर आदरणीय श्रीरामजी चौधरी साहेब म्हणजे त्यांचं देखील या ठिकाणी सातत्याने सामाजिक काम असतं. त्यांचे चिरंजीव आदरणीय गजाननजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. तरी मी आदरणीय अण्णांना देखील विनंती करतो की आपला देखील या ठिकाणी यथोचित्त सन्मान होत आहे. कृपया आपण मंचकावरती यावं. आपला सन्मान आदरणीय आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे योगाचे सन्माननीय इंगळे साहेब नामदेवजी इंगळे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. ज्यांचं आम्हाला या ठिकाणी सातत्याने सहकार्य असतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष आदरणीय आनंदजी सवाने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण मंचकावरती यावं. जितेंद्रजी कांबळे साहेब यांचा सन्मान मी आदरणीय महेंद्रजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा. आनंदजी सवाने साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक देवीदास उर्फ बापूभाऊ गायकवाड यांना बापूभाऊ कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आदरणीय सुनीलजी भोईटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया मी आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला उपासिका पुष्पाताई यादव यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर विनोदजी उबाळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण मंचकावरती यावं. आदरणीय सुरेशजी धनगर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण मंचकावरती यायचे. त्यानंतर आदरणीय राजूभाऊ कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण मंचकावरती यावं. आदरणीय राजूभाऊ जोगदंड सचिनजी सुडगे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी कृपया प्रीतमजी भोसले साहेब आपल्या भारतीय बौद्ध महासभेची यांना विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी मंचकावरती यायचे. प्रकाश मामा साळवे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मामाला विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मी आदरणीय कैलासजी ओवाळ साहेब यांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवाव्या.
या ठिकाणी जे सर्वांचा सन्मान करतायत ते आपल्या सर्वांचे लाडके धम्म कार्य करणारे आयुष्यमान मान्य निलेश गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा याचे विश्वस्त अध्यक्ष मोडगरे साहेबांनी करावं असं त्यांना या ठिकाणी फक्त दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते झालेलं आहे ते या पुणे जिल्ह्याचे जीएसटी विभागाचे उपायुक्त आदरणीय डॉक्टर विकासजी विठ्ठलराव डावरे यांना विनंती करतो 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. जास्त वेळ आपण घेऊ नये ही माझी नम्रतेची विनंती आहे. मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय धम्म प्रवर्तक, मंचावरती उपस्थित असलेले सर्व माननीय धम्मपाठसाठी जमा झालेले सर्व माननीय सदस्य, सर्वांना मी सप्रेम जय भीम करतो. आपण आज इथं धम्मपाठ या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. एकच गोष्ट सांगूशी वाटते मला आत्ता इथे सध्या. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची आपल्या सर्वांना दीक्षा दिली. आपण त्या धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि खरं म्हणजे ते आचरणात पण आणलं पाहिजे. आपण जी धम्मवंदना घेतो त्याचा नक्की अर्थ काय, त्याचं काय म्हणणं आहे आणि ते आपण जर आचरणात आणलं तर आपलं नक्कीच याच्यामध्ये उद्धार होऊ शकतो. याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे. आमच्या आईवडिलांनी ती आम्हाला दीक्षा दिली, त्याच्यामुळं आज आम्ही इथे या मंचावरती आहे. मला इथं तुम्ही पाहुणा म्हणून बोलवलेलं आहे, पण ते थोडंसं चुकीचं आहे. मी विठ्ठलराव डावरे यांचा सुपुत्र आहे. इथे माझे सगळेच नातेवाईक आहेत. गौतम डावरे सगळेच नातेवाईक आहेत. आम्ही सगळे उच्चभ्रू शिक्षित आहोत. माझा फक्त 1-2 मिनिटात परिचय करतो आणि संपवतोच, कारण की जास्ती सांगण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की कुणाच्या प्रेरणेने आम्ही इथंपर्यंत आलोय तुम्हाला माहिती आहे, फक्त आम्ही काय आहोत ते माहिती नाही आहे. माझं नाव विकास विठ्ठलराव डावरे. मी जीएसटीत असिस्टंट कमिशनर या पदावरती आहे. मी 10 वर्षापासून इथे काम करत आहे. माझी बेटर हाफ माझी पत्नी इंदिरा जयसिंग अस्वार या डेप्टी CEO आहेत आणि बार्टी या कार्यालयामध्ये ते निबंधक म्हणून काम करतात. माझे मोठे बंधू आहेत संतोष विठ्ठलराव डावरे. सगळ्यांनी CBI ऐकलं असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऐकलं असेल. तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये ते डायरेक्टर आहेत. त्यांची आत्ता पोस्टिंग झालेली आहे. आणि माझी जी वहिनी आहे ती पण इंटरनॅशनल ऑडिट सेंटर जे आहे भारत सरकार जे चालवतं, जिथं बाहेरच्या देशातनं लोक येतात ट्रेनिंग घ्यायला, तर तिथं ती डायरेक्टर जनरल म्हणून काम पाहते. तर हे सगळं फक्त शक्य झालं चांगले संस्कार विचार आचरणात आणले आणि हे आमच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी जी प्रेरणा घेतली बाबासाहेबांकडनं. 1930 मध्ये माझी आजी म्हणायची की बाबासाहेबांसारखा बॅरिस्टर घरी झाला पाहिजे. त्याच्यामुळे 1960 साली माझ्या घरी BA बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, 1982 साली माझ्या घरी MBA, ज्यावेळेस ABCD लोक शिकत होते त्या काळात माझ्या घरात MBA होते. तर अशा पद्धतीने सगळ्यांनीच हे आचरणात आणावं आणि प्रगतीचा मार्ग सुखकर करावा. आणि आपलं आचरण आणि आपला विश्वास इतका असला पाहिजे लोकांना की आपल्याला कुणाला दोष देण्याची किंवा वाईट बोलण्याची गरज पडली नाही पाहिजे. लोकांनी आपलं बघून आपलं आचरण करावं, अशा पद्धतीने आपलं सगळ्या पद्धतीने राहायला पाहिजे. धन्यवाद. 2 माझे शब्द संपवतो. मला इथे तुम्ही फार सन्मानित केलं त्याच्याबद्दल मी सगळे संस्थेचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही जर प्रेरणा आपण निश्चितपणे आत्मसात केली तर अशा उच्च पदावरती आपण देखील जाऊ शकतो. हे या ठिकाणी जिवंत उदाहरण आहे आणि या अनुषंगाने डावरे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने तुम्ही शिकलेला त्याच पद्धतीने समाजातील जे गरजवंत असतील, होतकरू असतील, त्यांना आपण सहकार्य करावं. बाबासाहेबांची मुवमेंट पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी वेळ खूप आहे, मान्यवर 100 आहेत, तर त्यामुळं सर्वच मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करून मी सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने आपल्या भागातील माजी आमदार
आदरणीय जयदेव अण्णा गायकवाड यांना विनंती करतो की आपण 1च मिनिटामध्ये या ठिकाणी बोलावं, कारण की वेळ खूप झालेला आहे. आणि अण्णाला विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं शुभेच्छा द्या. महाकारणी तथागत क्रांतीबाज ज्योतिरावजी फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांना अभिवादन. आजच्या धम्मपाठाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पूजनीय भंतेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी धम्मपाठेसाठी अतिशय गंभीरपणे मनापासून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बौद्ध बंधू आणि भगिनी, अधिक जास्त बोलणार नाही. आजचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये अतिशय क्रांतिकारक परिवर्तनवादी दिवस आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी क्रांती केली त्याची आठवण ठेवणारा, त्याचं स्मरण करणारा आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण 2 पावलं चालण्यासाठीचा आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने खरं म्हणजे तुम्हाला फक्त जाता 2 मिनिटात सांगू इच्छितो की या देशाचा जो प्राचीन इतिहास आहे, त्या प्राचीन इतिहासामध्ये या इतिहासाची असं सांगितलं जातं की इतिहासाची सुरुवात भगवान गौतम बुद्धापासून सुरू होते. जगातल्या इतिहासातने सर्व मान्यवरांनी मान्य केलेलं आहे की जगाचा इतिहास भगवान गौतम बुद्धापासून सुरू होतो. आणि आज आपण पाहतो की ह्या 2023 सालामध्ये आपण पुन्हा भगवान गौतम बुद्धाचा विचार या देशामध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळामध्ये फार 2-2.5 वर्षाचा जो कालखंड, या कालखंडामध्ये या देशामध्ये अनेक प्रकारची परिवर्तनं झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन झालं ते गौतम बुद्धाने केलं. त्याला क्रांती म्हणतात, क्रांती आणि प्रतिक्रांती. परंतु या क्रांतीला अनेक लोकांनी विरोध देखील केला. आता त्या इतिहासामध्ये जाणार नाही, कारण 2 मिनिटं सांगणार आहे, पण नंतर कधीतरी मी सांगेन. या देशामध्ये जे क्रांतिकारक आहे ते भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या तत्वज्ञानाचा आपण अतिशय गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी आदरणीय सर्व मान्यवरांची पुनश्च मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने फक्त मी आदरणीय के.बी. मोरदरे सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण देखील 1-2 मिनिटांमध्येच या ठिकाणी शुभेच्छा द्या. त्यानंतर धम्मदेसना देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपेल. नंतर गायनाचा कार्यक्रम सुरू होईल. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. 14 ऑक्टोबर आज हा दिवस आहे. जेव्हा मी ग्रंथात वाचलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 जी धम्मदीक्षा दिली, त्या दरम्यान संपूर्ण नागपूर शहरामध्ये, मुंबईवरून, चंद्रपूरवरून, औरंगाबादवरून सफेद वस्त्रामध्ये जो समाज नागपूर शहरामध्ये सफेद वस्त्रामध्ये स्पष्ट दिसत होता, त्याचप्रमाणे आज ती प्रतीक श्रद्धावान उपासकाने या परिसरामध्ये ती निर्माण केली. आपण शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी समारंभाला आलात, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आज सुद्धा नागपूरला 14 ऑक्टोबरला लाखो लोक येतात. मला मी काल रिपोर्ट मिळाला नागपूरवरून की नागपूरला सुद्धा 14 ऑक्टोबरला असंख्य लोक असतात. ते येणाऱ्या 24 तारखेला विजयादशमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी म्हणून हा दिवस निवडलेला आहे. तरी पण मात्र 14 ऑक्टोबरला आणि विजयादशमीला सुद्धा तेवढंच महत्व आहे. या दृष्टिकोनातून लाखो लोक आज नागपूर शहरामध्ये आज येत आहे. आणि या दृष्टिकोनातून ही जी धम्म चळवळ आहे, प्रतिक्रांती गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1956 खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती प्रतिक्रांती मोडून आम्हाला तथागतांचा विचार दिला, धम्म दिला. त्या विचारधारेप्रमाणे आपला समाज
जात आहे, आम्हाला आनंद होत आहे. कमी वेळेमध्ये बोलत असताना या परिसरामध्ये 45 वर्षे काम करीत होतो, अजून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्माची चळवळ या परिसरामध्ये सुरू करताना त्या काळामध्ये काही साधने नव्हती, पण मात्र या परिसरातील ते तरुण कार्यकर्ते होते. मग त्यानंतरचा जो समाज तरुण कार्यकर्ता असेल या परिसरातला, जबाबदारीपूर्वक सर्वांचं नाव घेत नाही, पण त्यानंतरचा जो समूह होता त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला या परिसरामध्ये काम करण्याकरता अत्यंत योगदान दिलं, शक्ती दिली, ऊर्जा दिली. ते सर्व असतील या ठिकाणी, मोठे झाले असतील कार्यकर्ते. आणि या दृष्टिकोनातून सतत काम करत असताना जे आम्ही, मी असेल, जयसिंगराव कांबळे असतील, शिवाजी कांबळे असतील, सूर्यवंशी मामा असतील, या परिसरामध्ये जे बीज रोवलं ता वृक्ष प्रामुख्याने या परिसरामध्ये आम्ही विचारपूर्वक निलेशजी गायकवाड या नेतृत्व परिसरात आम्हाला सोनकांबळे सर यांच्या हातात दिलं सूत्र, आणि जे बीज रोवलं होतं तो वृक्ष थोडा झाला, त्याला पाणी घालायचं काम ही सर्व तरुण मंडळी दिसत आहे समोरची, हे जे सर्व महिला दिसत आहेत, हे जे प्रतीक आहे. आणि म्हणून या परिसरातील सर्व जे आमचे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांना मी संस्थेच्या माध्यमातून अभिनंदन करतो. अशा पद्धतीचे कार्यकर्ते, जे तरुण कार्यकर्ते धम्म चळवळीकडे निर्माण झाले, तर प्रत्येक भागामध्ये भारत बौद्धमय करेले स्वप्न साकार व्हायचं राहणार. आणि ह्या तरुणांच्या हातामध्ये आम्ही हे सर्व नेतृत्व दिलेलं आहे. आम्ही किती वर्ष असणार आहोत आता, आणि म्हणून आम्ही तयार केलेले आहे. निलेशजी माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो, आत्मदीप भव, सर्व बुद्ध होऊ शकतात, त्याप्रमाणे सुद्धा निलेशजी असतील, हे सुद्धा आमच्या पदापर्यंत येऊ शकतात, हा सिद्धांत आहे. आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाचं मोल, या परिसराच्या सर्व कार्यकर्त्यांचं मोल त्यांना निश्चित मिळणार आहे. आणि या दृष्टिकोनातून आज मी सर्वांना शुभेच्छा देतो की हा जो गीताचा जो कार्यक्रम आहे, दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर 1956 सुद्धा स्टेज होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीत ऐकत होते, सुद्धा मी वाचनात ऐकलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही धार्मिक कार्यकर्ते आता गीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही त्याला संमती दिली. गीताच्या मला विचारलं त्यांनी की सर हा कार्यक्रम घ्यायचा आहे का. मागच्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी झाला ऑफिसच्या संस्थेच्या माध्यमातून, त्यावेळेस आम्ही संमती दिली, ठीक आहे. पण मात्र तरुणांना माझी विनंती आहे, आता यापुढे 14 तारखेला लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा आम्ही परवा गायकवाड साहेबांनी समिती तयार केली आहे. अभिनंदन करतो की हा प्रयोग आमच्या 40 वर्षापूर्वीचा आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्यावर डीजे नको, काही नको, फक्त शुद्ध आवाज, कमी आवाज पाहिजे. प्रदूषण होतं. आता त्यांना कळायला आहे की डोळे आंधळ होतात, त्या आजारी होतात, पण मात्र आमचा समाज तरुण आहे, त्या निमित्तानं हे सर्व बंद करा. आपापल्या परिसरामध्ये भक्तीची नाना व्याख्याते आणा, त्या पैशामध्ये बुद्धांचं प्रबोधन करा. अशा पद्धतीच्या नम्रतापूर्वक विनंती आहे 14 तारखेला अशा पद्धती डीजे, हे बाकीचे आवाज, हे सर्व बंद करण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. भारतीय बौद्धमा पुणे या संस्थेच्या माध्यमातून सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, अशी शुभकामना व्यक्त करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. या ठिकाणी निखिल गायकवाडचा आज वाढदिवस आहे. मी संस्थेच्या आदरणीय विश्वस्त अध्यक्ष, त्याचप्रमाणे बचुटे सर, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमेशजी मुलभारती साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा संविधान देऊन सन्मान करावा त्यांच्या वाढदिवसानिमित्त. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थाने भंते सुद्धा जास्त वेळ घेणार नाहीत. अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी धम्मदेसना भंते देणार आहेत. तदनंतर लगेचच पुणे जिल्हा कला विकास संघाच्या माध्यमातून या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पूजनीय भिक्खू ज्यांना खऱ्या अर्थाने प्रवर्जा आचार्य पूज्य भंते असीन कुसला महाथेरो म्यानमार यांच्या माध्यमातून मिळाली. उपसंपदा आचार्य पूज्य भंते वन्नासीर त्रिपुरा यांच्या वतीने मिळालेली आहे. तरी मी पूजनीय भंते यांना विनंती करतो की आपण वाडे बोलायचा विहार अतिशय सुसभ्य
या ठिकाणी ठेवलेलं आहे. आम्ही त्या विहारामध्ये गेलो होतो आणि या ठिकाणी भंतेंचं देखील मी मनापासून कौतुक करतो. वाडी बोलायची सुरुवात सगळ्यांना माहित आहे कशी झाली, काय झाली. भंते या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी त्यामुळं आपण तिथली आता देखरेख करताय, चांगलं सुसज्ज ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्या भिक्खू संघाचं मनापासून अभिनंदन, कौतुक करतो. आणि यानंतर आदरणीय रमेशजी तलवार साहेब हे देखील उपस्थित झाले आहेत. निलेशजी साबळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी प्रचंड सहकार्य केलं, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पूजनीय भिक्खू आदरणीय सुमंगलजी भंते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली धम्मदेसना द्यावी. सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना, त्यांच्या सदम्माला, त्यांच्या पूज्य अशा भिक्खू संघाला मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वच थोर संत, युगपुरुष, महापुरुष, सर्वच महामातांना ज्यांनी सधम्माच्या प्रचारासाठी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या मानव कल्याणाच्या गुणांच्या विकासासाठी त्याग केलं, बलिदान केलं. कृतज्ञता व्यक्त करतो परमपूज्य बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटने शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. आजचा हा धम्मपहाट हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित पूज्य भिक्खू संघ, त्यामध्ये परमपूज्य थेरो भंते नागोजी, तसेच पूज्य भंते बोधिराजजी, या कार्यक्रमाला ज्यांनी आवर्जून अशी उपस्थिती दाखवली ते या ठिकाणचे ज्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं ते आयुष्यमान डॉक्टर विकास डावरे सर. ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं आहे ते सन्मान्य मिलिंद सोनकांबळे सर, तसेच स्वागताध्यक्ष मान्य महेंद्र कांबळे सर. जे संयोजक आहेत त्यामध्ये प्रमुख आयुष्यमान मान्य रमेश मूलभारती सर, मान्य दत्ता नागटिळक सर, आणि ज्यांचे आत्ता आपण प्रास्ताविक जे करत होते ते आपले सर्वांचे लाडके मान्य निलेश गायकवाड सर. आणि सर्वच या ठिकाणी जे या धम्मपाठ कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय बौद्ध धम्म सभा यांचे अध्यक्ष मोडगरे सर, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, अन्य संस्था यांचे समस्त पदाधिकारी व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांना सविनय नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. 2 दिवसापूर्वी मला औरंगाबाद येथील काही संस्था आहेत, त्यांनी कॉल केला की भंतेजी तुमचा सकाळचा जो वेळ आहे 14 ऑक्टोबरचा, आम्हाला धम्मदेसना द्याल का? मी म्हणलं शक्यच नाहीये, कारण की ताडेवाला रोड या ठिकाणी धम्मपाठ या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलेलं आहे. त्या उपासकांनी ताडेवाला हे नाव ऐकलंच नव्हतं, त्यामुळे तो मला परत म्हणला, काय म्हणले म्हणजे ताडेवाला रोड, ताडी म्हणजे ती ताडी पितात ती ताडी का? म्हणलं ताडेवाला रोड आहे नाव, पण तिथे धम्म आहे. हो म्हणते. मला आश्चर्य वाटलं की ताडेवाला रोड मध्ये धम्म पाठ होते, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मी त्याला प्रत्युत्तर दिलं की प्रिय उपासक, ही ताडेवाला रोडची धम्म पाठ नाहीये, आता हा सूर्य मध्यानावरून थांबला आणि प्रखर झाला आहे. ही फक्त पाठ नाही म्हणलं, ताडेवाला पहाट तर कधीच झाली, पण आता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हा सूर्य बरोबर मध्ये येऊन थांबलाय, धम्माचा प्रकाश पुणे जिल्ह्याला देतोय. तर खरंच खूप धम्ममय असं वातावरण या ताडेवाला रोडचं झालेलं आहे. जुन्या कार्यकारिणीने, जुन्या पदाधिकाऱ्यांनी, जुन्या धम्म प्रचारकांनी जी बीज लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. आणि ही जी प्रेरणा आहे धम्मपाठची, ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात आता महाराष्ट्र राज्याला ताडेवाला रोडमध्ये मिळत आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आजचा हा कार्यक्रम धम्मपहाट, धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर आपण साजरा करत आहोत. तर धम्मचक्र प्रवर्तन हा जो शब्द आहे त्याचा जर अर्थ आपण समजून घेतला तर पहिला शब्द आहे धम्मचक्र. 2 शब्द त्यामध्ये आहेत, धम्म आणि चक्र. चक्र हा संस्कृत शब्द आहे, पालीमध्ये त्याला धम्मचक्क म्हणतात. चक्क म्हणजे चाक, आणि पवर्तन हा पाली शब्द आहे, पवर्तन. आणि प्रवर्तन हा मराठी म्हणा संस्कृत. तर प्रवर्तन म्हणजे फिरवणे, गतिमान करणे. तर अशा प्रकारे धम्माचं चाक, धम्माचं चक्र गतिमान करणे, याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. तर याचा अर्थ धम्मचक्र हे पहिल्यापासून होतच, पण ते चक्र फिरणं थांबलं होतं, गतिमान जे होतं ते थांबलं होतं, आणि त्याला पुन्हा गतिमान करायचं काम
ऐतिहासिक काम मानव इतिहासातील ही अशी पहिलीच धम्मदीक्षा होती की ज्या ठिकाणी कागदी जो आकडा आहे 5 लाखाचा आहे, परंतु 10 लाख बुद्ध यांना धम्मदीक्षा दिलेला हा ऐतिहासिक सोहळा पहिल्यांदाच 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाला. भगवान बुद्धांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं साधन त्या ठिकाणी पंचवग्गे भिक्खू होते. त्या माध्यमातून पूर्ण भारताबाहेर हे धम्माचं चक्र गतिमान झालं आणि आज बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्या समोर हे चक्र आलेलं आहे. तर हे चक्र फिरवायचं कसं, हे फिरणार कसं, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं बाबासाहेबांचं नाव घेऊन, बुद्धांचं नाव घेऊन जे म्हणतो आपण धम्मपालंगातेमध्ये नतावता धम्म धरो यावता भो भासती योच्या पंपी सत्वानं धम्मं कायन पसती. फक्त बोलून जयंत्या साजऱ्या करून धम्मचक्र प्रवर्तन करून धम्मचक्र गतिमान होणार नाही. थोड्याच वेळापूर्वी डावरे साहेबांनी त्यांचा परिचय अल्प परिचय दिला, परंतु त्यांनी शेवटली जी कृतज्ञता व्यक्त केली की आम्ही सर्व उच्चभ्रू झालो, आम्ही सर्व ह्या पदावर जाऊन पोहोचलो कारण की आम्ही आमच्या मनामध्ये आमच्या आजोबा पंजोबांनी धम्मचक्र गतिमान केलं, बाबासाहेबांनी दिलेलं, आणि म्हणून आम्ही इथपर्यंत जाऊन पोहोचलो. तर हे जे डावरे साहेबांचं उदाहरण हे आपल्या प्रत्येकाचं उदाहरण आहे. भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा आचरण करणं गरजेचं आहे, तरच धम्मचक्र गतिमान होईल. धम्म काय आहे, बुद्ध काय आहे, संघ काय आहे. आपण जे म्हणतो बुद्धं शरणं गच्छामी, बुद्ध धम्म वंदना, आता किती ह्या गोड आवाजात मुलांनी या ठिकाणी म्हटली. खरंच सुंदर असं कार्य या ठिकाणी होत आहे की इथली लहान लहान मुलं सुद्धा गोड आवाजात धम्म बुद्ध वंदना म्हणतायत, बुद्ध पूजा म्हणतायत. तर बुद्धांनी ह्या वंदनेमध्ये सांगितले की धम्मचक्र कसं गतिमान होतं. डावरे साहेबांनी तो उल्लेख केला की धम्मवंदना जे आपण म्हणतो ते आचरणात आणली पाहिजे. बुद्ध वंदनेमध्ये भगवान बुद्धांनी बुद्धांचे 9 गुण सांगितले आहे. धम्मवंदनेमध्ये धम्माचे 6 गुण सांगितले आहे. संघवंदनेमध्ये 9 गुण सांगितले आहे. इतिपिसो भगवा अर्हन सम्मा समुद्र विद्याचरण संपन्न हे भगवान बुद्धांचे गुण आहे. आणि मी काय करणार आहे, बुद्धं याव जीवितं पर्यंतं शरणं गच्छामी, जोपर्यंत माझा श्वास शेवटचं चालणार आहे तोपर्यंत मी बुद्धांचे हे गुण, धम्माचे हे गुण, संघाचे हे गुण माझ्या आचरणामध्ये आणणार आहे. आणि जो कोणी व्यक्ती बुद्ध धम्म संघाला शरण जाईल, बुद्ध धम्म संघाचे गुण धारण करेल, त्याचं कल्याण होणार आहे. तो दुःख मुक्तीकडून सुख प्राप्तीकडे जाणार आहे. जातीवाद, प्रांतवाद, वर्णवाद हे जे सगळे विषमतावादी विष आहे, त्या विषाला तोडून, त्या विषाचं झर कमी करून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाकडे, मुक्ततेकडे असा समाज प्रतिष्ठित होणार आहे. जो बुद्ध धम्म संघाला शरण जाईल त्यातील जे बोधी आहे, जे गुण आहे ते धारण करेल, त्याची ही प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी 1935-36 ला घोषणा केली होती की मी बुद्ध धर्माकडे जाणार आहे. माझा जन्म कुठे होणार हे माझ्या हातात नव्हतं, मात्र माझं भविष्य कसं घडवायचं हे माझ्या हातात आहे. आणि जवळपास 20 वर्षाचा बाबासाहेबांचा प्रवास झाल्यानंतर 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी तो संकल्प पूर्ण केला आणि आपल्या 10 लाख अनुयायांसोबत बुद्ध धर्माकडे बाबासाहेब झुकले. त्या ठिकाणी 14 ऑक्टोबरच्या काही घटना झाल्या. त्यातल्या काही प्रमुख घटना अशा होत्या की पहिली गोष्ट तर बाबासाहेबांनी वामनराव घोडपले यांना सांगितलं होतं की आजचा जो दिवस उजडलाय ना, त्यापाठी माझ्या बाबांचा, माझ्या वडिलांचा फार मोठा हात आहे. त्यांनी जर मला लहानपणापासून घडवलं नसतं, मला ग्रंथ संपदा दिली नसती, मला चांगले संस्कार घडवले नसते, तर आजचा दिवस उजळला नसता. तर माझी इच्छा अशी आहे की मंचावर हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांनी 1-2 मिनिटं माझ्या वडिलांसाठी आदरांजली व्यक्त करायची. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या बाबांप्रती रामजी आंबेडकर यांच्याकरता त्या ठिकाणी 2 मिनिटं आदरांजली व्यक्त केली गेली. त्यानंतर पूज्य भिक्खू संघाला भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ देव वालिपिया हे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी विविध भिक्खू संघाला त्या ठिकाणी आणलं होतं. तर बाबासाहेबांनी सर्वप्रथम भंतेंच्या हस्ते दीक्षा घेतली आणि मग त्यांच्याकडे माईक आला. माईक आल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी 10 लाख जो जनसमुदाय आलाय पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना संबोधन करतात की मी आता पाली भाषेमध्ये या ठिकाणी दीक्षा घेतली, मात्र तुम्हाला मी मराठीमध्ये दीक्षा देणार आहे. आणि बाबासाहेबांनी मोठ्या कोऱ्या पानावर मोठ्या अक्षरामध्ये 22 प्रतिज्ञा 2-3 दिवस अगोदरच प्रिंट घेतल्या होत्या. आणि त्या दिवशी चष्मा न घालता बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा वाचून सर्व 10 लाख त्या ठिकाणी उपस्थित भीमाने बुद्धाने यांना दीक्षा दिली. आणि सांगितलं, मोलाचा संदेश दिला की हा जो बुद्धाचा धम्म मी तुम्हाला देतोय, खूप मोठी जिम्मेदारी मी तुमच्या खांद्यावर देतोय. उद्या जाऊन भविष्यातील लोकांनी असं म्हणता कामा नये की महार मांगांनी
बुद्ध धम्माला बाटवलं, बुद्ध धम्माला ग्लानी आणली, असं चुकून सुद्धा भविष्यातल्या लोकांनी म्हणता कामा नये, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी हे सुद्धा म्हणतात की कुठला जो धर्म आहे त्याला ग्लानी काय येते, धर्माला ग्लानी काय येते? कारण धर्मामध्ये जर विद्वान लोक नसतील, ज्ञानी लोक नसतील, अशा प्रकारचे विद्वान ज्ञानी लोक झाले पाहिजे की ज्यांनी समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला प्रत्युत्तर देऊन त्याचं समाधान केलं पाहिजे. अशा लोकांचा वर्ग, अशा लोकांची संख्या त्या धम्मात जर असेल तर त्या धम्माला ग्लानी येत नाही. आणि मग हीच गोष्ट आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून जी होत आहे, निलेश गायकवाड यांसारखे जे आज कार्यकर्ते घडत आहेत, धम्मप्रचारक घडत आहे, ते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी द्योतक व्यक्त केलं होतं, त्याची प्रतारणा आहे. आणि म्हणून आज एवढ्या सकाळी पहाटे 5ला या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत. तर ही काळजी जशी निलेश भाऊ घेत आहेत, मोडगरे साहेब घेत आहेत आणि या ठिकाणी कितीतरी उपस्थित मान्यवर धर्मप्रचारक घेत आहेत, ही काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रसंगी छोटीशी कथा, एक छोटंसं उदाहरण देतो, वेळ फार कमी आहे. एक राजा होता आणि राजाला आपल्या प्रजेविषयी खूप प्रेम, खूप आपुलकी, खूप माया होती. फितो भवतु लोकच राजा भवतु धम्मिको. राजा कसा असावा? लोकांची सेवा करणारा असावा, धम्म राजा असावा, असा एक राजा होता. आणि तो राजा काय करायचा? वेषांतर करून तो गावोगावी शहराशहरी जायचा आणि बघायचा की माझी जनता कशी आहे, त्यांना सगळ्या सुख सुविधा मिळत आहेत का नाही. आणि मग रविवारच्या दिवशी राजा गावात गेला असताना त्यांनी पाहिलं की एक शेतकरी रविवारचा सुट्टीचा दिवस तरी सुद्धा भर दुपारी उन्हात शेतात राबतोय. आणि त्याला जाऊन राजा भेटला, रे मित्रा, तू का उन्हात असं तळपत आहे, कष्ट करत आहेत? तो म्हणला, मित्रा, मला 4 मुली आहेत, 4 मुलींचं लग्न करायचंय, मला सुट्टी घेऊन चालणार नाही, म्हणून मी कष्ट करतोय. राजाला वाटलं की माझ्या राज्यात एवढी गरिबी. त्या शेतकऱ्याला तो राजा म्हणतो, तुला मी काय मदत केली तर चालेल का? तो चालेल मित्रा. तर राजाच्या ठिकाणी त्याला म्हणतो, इथूनच फक्त 1 किलोमीटर अंतरावर जवळपास 10 एकरामध्ये माझी एक झाडांची बाग आहे आणि मी तुला ती देणगी देऊ इच्छितो, तू ती स्वीकार कर. आणि तो शेतकरी ते स्वीकार करतो. 4 ते 6 महिन्यानंतर राजा पुन्हा त्या गावातनं जात असतो. आता मात्र राजा राजाच्या वेशामध्ये असतो. त्या ठिकाणी मंत्री सैनिक असतात आणि राजाला स्मरण होतं की 6 महिन्यापूर्वी मी या ठिकाणी गरीब शेतकऱ्याला मदत केली होती, पाहावं की त्याची सुधारणा झाली काय. आणि जाऊन राजा पाहतो, त्याला म्हणतो, अरे मित्रा, तुला या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी एका मित्राने झाडांची बाग दिली होती आणि तू आजही या ठिकाणी कष्ट करत आहे. तर तो शेतकरी सांगतो, हो मित्रा, एक मित्र मला भेटला होता, त्यांनी मला झाडांची बाग गिफ्ट दिली होती आणि त्याचे मी खूप ऋण व्यक्त करतो, कारण की त्यांनी झाडांची बाग दिली, त्याच्यामुळे मला जे सरपण लागायचं चुलीला ते आयतं मिळालं नाही आणि ते सगळे लाकडं मी जाळून टाकले. राजा म्हणतो, दाखव लाकूड. तो एक छोटा लाकडाचा तुकडा दाखवतो आणि तो म्हणतो, हा एवढा तुकडा मला तू 3000 मोहरांना देशील का? तो म्हणतो, अरे 3000 ह्याची किंमत काय, मी दररोज जाळतोय. तो म्हणतो, अरे मूर्खा, हे लाकूड चंदनाचं आहे आणि तू म्हणतो संपूर्ण बाग मी जाळून टाकली. अरे तुझ्यासारखा पण वेडा कोण रे? आता तो डोक्यावर हात ठेवतो, छाती हात मारून तो रडू लागतो आणि म्हणतो, महाराज, खूप मोठी चूक झाली, पुन्हा कृपा करून आणखीन बाग मला गिफ्ट देता का? ते म्हणतात, तुला जी पहिली बाग दिली ती तू जाळून टाकली, तर तुला काय गिफ्ट द्यायचं? भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, सर्व थोर महापुरुषांनी झाडांची बाग नाही, धम्माची बाग तुम्हाला दिलेली आहे. बुद्ध म्हणतात, इदंपि बुद्धे रत्नं पनितं, इदंपि धम्मे रत्नं पनितं, इदंपि संघे रत्नं पनितं. तुमच्या आतमध्येच हे रत्न आहे, फक्त तुम्हाला धम्मचक्राला फिरवायचंय, हे चक्र गतिमान करायचंय आणि स्वतः आत्मदीप भवायचंय. अशा ह्या मंगलदिनी, ह्या पहाटदिनी हा जो सूर्य आहे ताडीवाला रोडचा, जो मध्यान्हाच्या सूर्यासारखा तळपत आहे, असा तळपत राहो, सर्वांना धम्माचा प्रकाश देत राहो, अशी मंगल कामना करून माझी धम्मदेशना संपवतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. त्यांना विनंती करतो की आपण आशीर्वाद गाता द्यावे. आजच्या या धम्मपाठच्या सर्वच आयोजक, संयोजक, सर्व मान्यवर आलेले सर्व बौद्ध उपासक, उपासिका तथा सर्व बंधू आणि बहिणींना या धम्मपाठच्या सर्वांनाच शुभेच्छा. आणि हे धम्म कार्य करण्यासाठी आपणा सर्वांना आरोग्याचा लाभ हो, दीर्घायुष्याचा लाभ हो. आपल्या सर्वांचं बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने आपल्या सर्वांचं मंगल हो. आपल्या सर्वांच्या विषयी मंगल कामना व्यक्त करून भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीर्वाद गाथा भिक्खू संघ आपणास प्रदान करीत आहे. सबीतियो इव जंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायिको भव.
इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समिज्जतु सर्वे पूरन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपनरसो यथा अभिवादनशीलस नीचं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते सा